आमच्या इथे शनिवारी बाजार भरायचा. सगळ्यांना माहिती आहे खेडेगावात बाजार भरतो. आणि खूप लोक यायचे आणि गाय हरवली, बकरी हरवली, कोंबडी हरवली, कारण तेव्हा एवढे पैसे नसायचे त्या गावकऱ्यांकडे. आणि माझे आजोबा त्यांना एक रेमेडी द्यायचे आणि नेक्स्ट वीकला तेच लोक यायचे पेढे वगैरे घेऊन की आमचं काम झालं, बकरी सापडली, हे सापडलं. मी म्हटलं असं काही असतं का, असं होतं का, असा प्रश्न इथे कोणाकोणाला आहे की असं काही होतं का, असं होतं. किती जणांना वाटतं होतं आणि किती जणांना वाटतं नाही होत. मी कोणाचेच बिलीफ तोडणार नाहीये, तुमचे बिलीफ तसेच राहू द्या, फक्त मला 10 मिनिटं ऐका. आता एखादा मॉल आहे आणि तिथे आपण पाहतो की बरेच जण नॉर्थ कडे तोंड करून बसतात. आपण गुगल मारतो ना, कुठल्या दिशेला तोंड करून बसावं ओनरनी, आणि बऱ्यापैकी सगळे, आवाज येतोय सगळ्यांना, बऱ्यापैकी सगळे लोक नॉर्थ कडे तोंड करून बसतात. आणि सडनली आपण पाहतो मॉल मधला एखादं दुकान बिचारा नॉर्थ कडेच बसलेला आहे, त्यांनी खूप सारं काही लावलंय तरी तो दुकान बंद होतो. आणि मग आपण काय म्हणतो, ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू असं काहीच नसतं. होतं असं कधी? यायला पाहिजे असा प्रश्न. असं का नसतं? तर ऍस्ट्रॉलॉजी आणि वास्तू हे कंबाईन आहे. तुम्ही फक्त नॉर्थ कडे तोंड करून बसला आणि ऍस्ट्रॉलॉजिकली चार्टमध्ये तुम्हाला नॉर्थ गेन नसेल, वेस्ट गेन असेल, साऊथ गेन असेल, तर तुम्ही कितीही नॉर्थ कडे तोंड केलं तरी ती दुकान चालणार नाही.